वैनगंगा नदीच्या काठावर वसलेलं एक सुंदर शहर म्हणजे गडचिरोली। खरं तर हा जिल्हा तसा निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण आहे। मात्र नक्षलवाद ही समस्या अनेक वर्षांपासून या जिल्ह्यासाठी आणि शासनासाठी डोकेदुखी ठरली आहे। आता तो दूर करण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न झाले नाहीत असं म्हणता येणार नाही, पण ज्या तीव्रतेने ते प्रयत्न व्हायला हवे होते तसे झाले नाहीत। पर्यायाने या जिल्ह्याच्या ग्रामीण किंवा आदिवासी भागात समाधानकारक विकास होऊ शकला नाही। अनेकदा नव्या प्रकल्पांची सुरुवात करण्यासाठी अनेक भूमिपूजन झाली, मात्र त्याचं पुढे काहीच झालं नाही। त्यामुळे इथला मतदार कायमच उपेक्षित राहिला। पण आता या भागात पहिल्यांदाच विकासाची गंगा वाहताना दिसत आहे। त्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली भागात पहिल्यांदाच बस सेवा सुरू केली आहे। शिवाय विविध ठिकाणच्या रस्त्यांचं आणि पुलांचं लोकार्पण केलं आहे। पण सध्या सगळ्यात जास्त चर्चा होतीये ती पहिल्यांदाच बस सेवा सुरू झालेल्या गावांची। त्यामुळे याच गावांची स्टोरी आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी गजानन पौळ आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी। खरं तर गडचिरोली भागात सतत होणाऱ्या नक्षलवादी कारवाईमुळे इतकी वर्ष इथला विकास रखडलेला होता, पण आता इथं विकासाची सुरुवात झाली असल्याचं दिसून येत आहे। ज्यांच्या प्रयत्नातून हा विकास साकार होत आहे त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली भागात बस सुरू केली आहे। वस्तुतः देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद ग्रहण केल्यानंतर सुरुवातीपासूनच कामाचा धडाका लावला असल्याचं दिसून येत आहे। त्यामध्ये अगदी सुरुवातीला त्यांनी पुण्यातील चंद्रकांत कुराडे नावाच्या पेशंटला उपचारासाठी 5 लाख रुपये मदत जाहीर केली होती। त्यांच्या या कृतीनंतर त्यांचं खूप कौतुक देखील झालं होतं। याशिवाय त्यांना सर्वसामान्य व्यक्तीच्या अडीअडचणीच्या काळात धावून येणारा मुख्यमंत्री का म्हणतात याची प्रचिती आली होती। खरं तर त्यानंतरही विविध कामं झाली, पण नक्षलग्रस्त भागात एसटी सुरू करण्याच्या धाडसी प्रयोगाचं खूप कौतुक होत आहे। वस्तुतः काही महिन्यापर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील बस केवळ गर्देवाड्यापर्यंतच पोहोचत होती। त्याच्या पुढे ती जात नव्हती, कारण छत्तीसगड सीमेकडे जाणाऱ्या अनेक भागामध्ये पक्के रस्ते आणि पूलच नव्हते। एकेकाळी माओवाद्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या या भागात गडचिरोली पोलिसांनी 2 वर्षांपासून आपलं वर्चस्व वाढवायला सुरुवात केली। त्यानंतर या भागात एका पाठोपाठ एक पोलीस चौक्यांची उभारणी केली जाऊ लागली। विशेषतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि त्यांनी गृहमंत्री पदाची धुरा आपल्या हाती घेतल्यानंतर या कामांना अधिक गती मिळाली। त्यातच सार्वजनिक बांधकाम विभागाने हिंमत दाखवत गट्टा ते वांगीतुरी यांना जोडणारा 32 किलोमीटरचा रस्ता तयार करून धाडसी पाऊल उचललं। सरकारी आणि प्रशासकीय पातळीवर या उपक्रमाचं उल्लेखनीय फलित म्हणजे माओवाद्यांचं वर्चस्व असलेल्या या भागामध्ये स्वातंत्र्याच्या 76 वर्षांनंतर पहिल्यांदाच लाल परी धावली। खरं तर एखाद्या गावात जेव्हा पहिल्यांदाच बस येते तेव्हा तिची उत्सुकता आणि आनंद संस्मरणीय असतो। त्यामुळे त्या आनंदाची भावना या स्थानिकांच्या चेहऱ्यावर उमटली नसेल तरच नवल। पण आता अनेकांना असंही वाटू शकतं की एसटी बस सुरू करण्यात एवढं काय विशेष, ते तर सरकारचं कामच असतं। पण विशेष गोष्ट ही आहे की भारत स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदाच ही बस सुरू झाली आहे। तेव्हापासून आतापर्यंत राज्यात अनेक सरकार आली आणि गेली, पण कोणालाही या आदिवासी भागातील लोकांसाठी एखादी बस सुरू करावी असं वाटलं नसेल का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे। पण प्रतिकूल परिस्थिती असतानाही इतर राज्यकर्त्यांना जे जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं। पण मुळात बस सुरू करायची म्हणजे आधी रस्ते मजबूत असायला हवे। त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या भागामध्ये नवीन रस्ते बांधले आहेत। रस्त्याच्या सोयीमुळे या भागातील गोरगरीब कुटुंबातील मुलांचा शाळेपर्यंतचा प्रवास आता सोपा झाला आहे। या बस सेवेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी आपले विचार मांडताना म्हटलं आहे की गडचिरोली महाराष्ट्राचा शेवटचा नाही तर पहिला जिल्हा आहे। याचं परिवर्तन करण्याचा प्रयत्न गेली 10 वर्ष करत आहे। माओवाद्यांचा प्रभाव संपून आम्ही गडचिरोली हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा बनवण्यास सुरुवात केली आहे। आता 75 वर्षांनंतर इथल्या लोकांना एसटी बस पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आजचा दिवस खूप खास असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। या दरम्यान गुट्टा गर्देवाडा वांगेतुरी मार्ग व ताडगोडा पुलाचं लोकार्पण तसंच वांगेतुरी गर्देवाडा गट्टा आहेरी बस सेवेचा शुभारंभ फडणवीसांच्या हस्ते संपन्न झाला। एकूणच गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागात बससेवा सुरू करणं, नवीन रस्ते बांधणं आणि या प्रदेशात सुरक्षा बळकट करणं याद्वारे फडणवीस यांनी स्थानिकांच्या विशेषतः आदिवासी भागातील जीवनमानात लक्षणीय सुधारणा केली आहे। गडचिरोलीतील लोकांसाठी 76 वर्षात प्रथमच बसेस उपलब्ध झाल्याचा हा विकास, प्रगती आणि या प्रदेशातील दीर्घकाळ दुर्लक्षित असलेल्या समस्यांचं निराकरण केल्याने सरकारचं या धाडसी निर्णयाचं स्वागत होत आहे। तर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गडचिरोली भागात सुरू झालेल्या या बस सेवेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।